समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि स्वविकास घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं। इच्छा असेल तर शिक्षणाला वयाचंही बंधन राहत नाही। हीच गोष्ट लक्षात घेऊन मुंबईतल्या रामप्पा यांनी यावर्षी 10वीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 57% गुण मिळवून यश संपादन केलं आहे। दिवसा नोकरी करून रात्र शाळेत जाऊन त्यांनी हे यश संपादन केलं आहे। पाहुयात रामप्पा यांच्या शिक्षणाविषयीच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीची कहाणी। असं म्हणतात की शिक्षणाला वयाची अट नसते आणि याचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलंय मुंबईच्या कुंची कोरवे मशांना रामप्पा यांनी। वयाच्या 50व्या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत ते 57% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत। बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बी वॉर्डच्या स्वच्छता विभागात गेली 20 वर्ष ते स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत आहेत। दिवसभर काम करून शिक्षण घेण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून ते रात्रशाळेत शिकत होते। शाळा आणि काम यातही रोज 3 तास अभ्यास केल्याचं कुंची कोरवे मशांना रामप्पा हे सांगतायत। मॅडम, मी 8 तास इथं कामाला होतो। इथून मी परत 8 तास कामाला नंतर मी काय करायचं, जरा अर्धा 1 तास जरा इथं अभ्यास। त्यानंतर कारण की तिथं 6 वाजता शाळा आहे ना, जर लवकर जाऊ शकत नाही, 2 तास कुठं रोडला बसणार आपण। त्यामुळे नंतर इथं जरा अभ्यास करून नंतर इथून शाळेत जायचं। 9:30 9:45 पर्यंत 45 मिनिट ते लोक एक्स्ट्रा अभ्यास घ्यायचा। पेपर जरा जवळ आला तर एक्स्ट्रा अभ्यास आमची। त्यानंतर कधी इंग्लिश असेल तर माझी 2 मुलं आहे, रोहित आणि रोहन ऋषभ, हे लोक ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, ते लोक अभ्यास घ्यायचा माझी। अनेकदा अधिकाऱ्यांना विनंती करूनही कमी शिक्षणामुळे रामप्पा यांची बढती होत नव्हती। लहानपणीची गरिबीची परिस्थिती आणि काम करत असल्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत तर होतीच। बढतीच्या आशेवर आधी 8वी पर्यंत आणि नंतर 10वी पर्यंत आवड म्हणून शिक्षण पूर्ण करू शकलो, कारण माझं कुटुंब, मुलं आणि सहकार्यांचं सहकार्य मला लाभलं, असं रामप्पा म्हणतायत। तर माझे जे ग्रेड वाढलंच नाही, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असं की माझे 10 वर्ष होऊन गेले। मतलब माझा काय मुकादम भेटत नाही, काय नाही, मतलब तोच, आणि पगार पण वाढत नाही। तर नंतर एक दिवस असंच गेलो, मास्तरला विचारलो, मास्तर माझे पगार का वाढत नाही? तर मास्तर बोलला, तू 4थी आहे तर तुला बेनिफिट भेटणार नाही, तू काय कर, नाईट शाळेला जा, अभ्यास कर, अभ्यास केल्यानंतर ते मार्कशीट आण, तुला जे बेनिफिट आहे ते आम्ही देऊ। नंतर मी 8वी 5वी मी इथं आणून डी वॉर्डमध्ये नाना चौकमध्ये दिल्यानंतर पवारने व्हेरिफिकेशन केल्यानंतर माझी 3-4 हजार पगार वाढले। तर नंतर मी परत शाळेला गेलो, शाळेत गेलो तर 9वी पास झाला, परत 9वी पास झाल्यानंतर परत दिलो, परत आला 10वी, आता ते आहे बोर्ड पेपर। नंतर मला खरंच एवढं सुंदर 10वी पास झालं, एवढं चांगलं वाटतं की विचारू नका, लय चांगलं वाटतं। यांनी काम करून एवढी शिकली, आम्हाला अभिनंदन वाटतो दादा की एवढं शिकून एवढं काम करून तो जायचा, आणि आम्ही पण सपोर्ट दिला त्याला जा करून, आणि याच्यानंतर त्यांनी शिकावं अशी आमची इच्छा आहे। 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर निवृत्तीपूर्वी 12वी आणि पदवीचं शिक्षण घेण्याचा संकल्प रामप्पा यांनी घेतला आहे। इच्छा असेल तर वय कधीच आड येत नाही, ही प्रेरणा त्यांनी जगासमोर ठेवली आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रुही मलिक आणि राजू गायकवाड, मुंबई।